मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। ई-केवायसी दुरुस्ती संबंधित ही अपडेट आहे। ई-केवायसी दुरुस्तीसाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ज्या पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाहीये त्यांना ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। 30 एप्रिल 2026 पर्यंत आता ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करता येणार आहे। आदितीताई तटकरे मॅडम यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर काय माहिती दिलेली आहे ते तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी सुधारणा करण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपिटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार ई-केवायसी दुरुस्तीची मुदत ही 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करता येणार आहे। येथे महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी दुरुस्तीची तारीख वाढवण्यात आलेली आहे। नवीन ई-केवायसी करायची असेल तर इथे करता येईल का तर नाही। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या ई-केवायसी मध्ये दुरुस्ती केलेली नाहीये त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करून घ्यावी। ई-केवायसी मध्ये दुरुस्ती कशी करायची या संबंधीचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर दिलेला आहे, तो पाहून तुम्ही तुमच्या ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करू शकता। तसेच तुमची ई-केवायसी झाली का नाही, ई-केवायसी करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगू शकता। अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट होती, इतरांपर्यंत नक्की पोहोचवा। माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।